श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. आजच्या आपल्या चिंतनामध्ये 5वी ओवी आहे. पाठीमागची 4थ्या ओवीमध्ये संतांचंच वर्णन केलं आहे. पण काय वर्णन केले तिथं? संतांचं वर्णन केलं, पण संत काय सांगितलं मागची ओवी? काय ते? वर्ष तसं कळमंगळी, मंगलाचा वर्षाव करणारे आणि ईश्वरनिष्ठ मंगलाचा वर्षाव करणारे संत समुदाय भेटत. असे संत समुदाय समाजाला भेटले तरी समाज त्याला मान्य करेल असा काही विषय नाही. समाजाला सगळंच मान्य असतं अशातला काय भाग नाही. आणि जे हिताचे कर्ते असतात तर त्याचं महत्वच वाटत नसतं. मग असं या ठिकाणी समाजाला जर त्याचं महत्व नाही वाटलं तर मग कसं काय स्वीकारतील समाज? आणि कलियुगामध्ये तर तसाच प्रकार आहे या ठिकाणी. कलीची गोष्ट फार वाईट आहे. असं म्हटलंय, शिदंती संता विलसंती संता पुत्रा म्रियंते पिता जरायु पिताची रायू. हे का नाही? पुत्र म्हणजे शिदंती संता विलसंती संता, म्हणजे शिदंती संत आणि विलसंती असंत. म्हणजे असंत विलास करतात, संत दुःखी असतात, पुत्र लवकर मरतात आणि बाप चिरायू होतात. पर्येषु मैत्री स्वजनेषु वैरम पश्यंतो कलिकाल कौतुकम, असा एक श्लोक आहे. स्वजनाशी वैर करणं, परख्याशी मैत्री करणं, स्वजनाशी वैर करणं, मुलगा लवकर मरणं, बाप चिरायू होणं आणि असंत ते विलास करणं आणि संत दुःखी होणं, हे काय कलियुगातल्या गोष्टी आहेत अशा. मग त्यामुळे संतांचं महत्व वाटेल असं रे, असंताचंच महत्व जास्त वाटतं. कोण कशाला संत म्हणतं हा काय कठीण गोष्ट आहे ना ती. आणि त्यामुळे समाजाला संतांचं महत्व पटेल अशी काही गोष्ट नाही. जरी ते मंगलाचा अखंड सकल मंगलाचा वर्षाव करणारे असले, ईश्वरनिष्ठ असले आणि ते त्यांच्या दारातही गेले तर त्यांना त्यांचं महत्व पटेल अशातला भाग नाही. म्हणून काय करावं लागतं तर त्यांचं वर्णन करावं लागतं. मग त्याला उपमा द्यावी लागते. जसं आपल्या श्रीगुरूचं वर्णन करत असताना त्याला काहीतरी उपमा विशेषण देऊन त्यांचं वर्णन केलं जातं. मग संतांचं वर्णन म्हणजे मंगलाचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ जे संत समुदाय आहेत, या संत समुदायाचं समाजापर्यंत पोहोचण्याकरता त्यांचं वर्णन करायचं. मग वर्णन करायचं मग कसं करायचं? मग त्याला उपमा द्याव्या लागतात. आणि उपमा दिली तर उपमेयाचं महत्त्व अधिक वाढतं. त्याला उपमा द्यावी लागते का नाही? उपमा दिली तर उपमेयाचं महत्त्व अधिक वाढतं. आमचे राजे आहेत, मग शिवाजी महाराज आहेत. मग शिवाजी महाराज कसे आहेत? मग ते शूर आहेत, ते वीर आहेत, ते उदार आहेत. अशा पुण्या ठिकाणी त्यांना काय देतो? विशेषण देतो. विशेषण वेगळं असतं आणि उपमा वेगळी असते. विशेषण हे आपले धर्म विशेषावरती घालून तद्रूप असतं. घटाचं घटत्व, जसा काळा घोडा म्हणतो आपण. मग काय काळा काय बाजूला राहतो काय? आणि घटत्व काय बाजूला राहतं का? मग शिवाजी महाराज उदार होते, मग उदारत्व काय त्याच्यावर वेगळं राहतं का? ते नाही. शूरत्व काय वेगळं राहतं का? विशेषण विशेषाशी निगडीत म्हणजे तद्रूप राहतं. आपले धर्म त्याच्यावर घालून मग त्याला वेगळं करून देतं. उपाधी काय करते? पण आपण वेगळं म्हणजे त्यातून काय म्हणतो आपण, इतरापासून वेगळं करून दाखवणं विशेषण उपाधी एवढंच काम करते. पण उपमा ही त्याहून वेगळी असते. उपमा ही देशांतर ते राहते, कालांतर ते राहते आणि ती जी उपमे आहे त्यापासून फार वेगळी पण राहते. आणि म्हणून अशा उपमा दिल्या आहेत. पहिली उपमा काय दिली? कल्पतरू. दुसरी उपमा काय दिली? चिंतामणी. आणि तिसरी उपमा काय दिली? समुद्र. म्हणजे अर्णव म्हणजे समुद्र. फक्त काय, कल्पतरू संत कल्पतरू आहेत, पण कसे आहेत ते? चालते कल्पतरू आहेत. चला कल्पतरूचे आरव म्हणजे चालते आणि बोलते. कल्पतरू झाड काय बोलतं का ते?
नाही. पण संत मात्र कल्पतरू जरूर आहेत. पण ते चालते आणि बोलते कल्पतरू आहेत. म्हणजे कल्पतरूपेक्षा त्यांच्यात विशेष गुण दाखवला. एक हे काय झाली उपमा झाली कल्पतरूची त्यांना. समजलं का नाही? आणि दुसरी गोष्ट काय आहे, तर चिंतामणी. पण नेमकं चिंतामणी काय दगड असतो. मग तो चिंतामणी तो काय चेतन असतो का तो? नाही. मग संत कसे चेतना चिंतामणीचे गाव. आणि चिंतामणी काय एकच दगड असतो ना. पण संत काय आहेत? गाव, समुदाय आहेत. म्हणजे थोडक्यात ते चिंतामणीचं काम करतात. चिंतामणीचे गुण त्यांच्यात आहेत. पण ते चेतन चिंतामणी आहेत. चालते बोलते चिंतामणी आहेत आणि ते गावचे गाव आहेत. मग चिंतामणीची उपमा दिली, पण चिंतामणी दगडापेक्षा त्यांच्यात खूप अधिकत्व दाखवलं. कल्पतरूची उपमा दिली, पण कल्पतरूपेक्षा त्यांच्यामध्ये खूप अधिकत्व दाखवलं. आणि तिसरी उपमा काय दिली? आर्नव समुद्राची उपमा दिली. तर समुद्राची उपमा दिली, पण समुद्र खारट असतो. तो एका जागेवर असतो. पण संत समुद्र कसे ते अमृताचा समुद्र आहे. बोलती जे ते बोलता समुद्र आहे, अमृताचा समुद्र आहे. म्हणून समुद्रापेक्षा समुद्राची उपमा किती दिल्या? 3. पहिली दिली कल्पतरू, दुसरी दिली चिंतामणी आणि तिसरं दिलं समुद्र. तर या 3 उपमेने उपमा याचा अर्थ त्याला वर्णन करण्याकरता दिलेली एखादी उपमा असते आणि ती उपमा ज्याच्या ठिकाणी दिली त्याला उपमेय असं म्हणतात. तुम्हाला जर जड जर असेल पण सांगितलं कळतं. त्याला उपमेय असं म्हणतात. समजलं? मग उपमा कल्पतरू काय आहे? उपमा. आणि संत काय ते उपमेय. उपमा आणि उपमेय. चिंतामणी काय आहे? उपमा. आणि संत काय आहेत? उपमेय. समजलं? मग आर्णव म्हणजे समुद्र काय आहे? उपमा. आणि संत काय आहेत? उपमेय. समजलं का नाही? या 3 उपमा दिलेल्या आहेत आणि त्या उपमेने वर्णन केलं ते फक्त संतांचं वर्णन केलं. मग आता यातले काय उपमा आहेत, कशा उपमा आहेत, त्याचा तुम्हाला एक एक क्रमाक्रमाने चिंतन सांगणार आहे मी आता. तर पहिली गोष्ट, पहिली उपमा काय दिली आहे या ठिकाणी मग संत वर्णन करत असताना बऱ्याच वेळा काय होतं, तर निवृत्तीनाथ महाराज म्हणले ज्ञानेश्वर महाराजाला, "तू एकदा वर्णन करायला आला का सगळं काही विसरून जातोस. तू संत स्तवनी रतशी तरी कथेशी तरी कथेची शेण करशी." कथा विसरून जातो आणि संतांचं खूप वर्णन करतो. तसे सर्व संत आता नाथपाजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलं. कैवल्याचा पुतळा, प्रगटाला भोतळा. मग ते कल्पनेतही बसत नाही. कैवल्य म्हणजे ब्रह्माचा कुठं पुतळा होत असतो का? मग ते भावना विसरून कैवल्याचा पुतळा, प्रगटाला भोतळा, चैतन्याचा जिव्हाळा. आता चेतन सगळ्या जगाचा जिव्हाळा राहतात. त्या चेतनाला कुठं जिव्हाळा असतोय तो? हे वर्णन संतांनी वर्णन केलं आहे. ज्ञानामदेव महाराज म्हणतात, "ज्ञानराज माझी योग्यांची माऊली." असं जे वर्णन केलं तिथं काहीतरी उपमा, विशेषण देऊनच वर्णन केलं असतं. तर असो या ठिकाणी. तर असे जे असतात विशेषण दिलं तर विशेषाचे गुण खुलवतं आणि उपमा दिली तर उपमेयाचे गुण त्यातले अधिक गुण ते प्रगट करून दाखवत असतं. तर पहिली गोष्ट काय आहे तर कल्पतरू. ती कल्पतरू काय झाली या ठिकाणी उपमा दिली आहे. 3 उपमा मी तुम्हाला सांगितल्यात. पुढच्या वेळी सुद्धा उपमाच आहेत. चंद्रमेचे आलंचन, मार्तंडाचे ताप म्हणजे मार्तंड आहे, ते चंद्र आहे, ते सूर्य आहेत. ते पुढच्या ओळीत तुम्हाला सांगेन. हे सगळ्या काय आहेत त्यांना उपमा या दोन्ही ओळीमध्ये उपमाच आहेत. या दोन्ही ओळीमध्ये याच्यामध्ये 3 आहेत आणि त्याच्यात 2 आहेत. पुढच्या ओळीमध्ये ते आल्यावर सांगेन तुम्हाला. ह्या उपमा आहेत आणि संत हे उपमे आहेत. म्हणजे त्या उपमा देत असताना त्याला काहीतरी सादृश्य लागतं. आणि सादृश्य कशाला म्हणतात? तर भेदासहित समान धर्माला सादृश्य असं म्हणतात. विचारसागर तुम्हाला गेला असेल. सादृश्य म्हणजे भेदसहित समान 2 धर्म असतात त्याला सादृश्य म्हणतात. जसा रज्जू आणि सर्प. रज्जू हा लांब असतो आणि वाकडं तिकडं असतो. तसा सर्प सुद्धा लांब असतो आणि वाकडं तिकडं असतो. 2 समान धर्म आहेत का नाही? म्हणून त्याला सादृश्य. 2 समान धर्मात सादृश्य असतं त्याला काय म्हणतात? सादृश्य म्हणतात. म्हणजे भेदासहित 2 समान धर्म त्याला सादृश्य असं म्हणतात. मग अशी उपमा देत असताना त्यात काहीतरी सादृश्य लागतं. मग उपमा कोणती दिली आता इथं या ठिकाणी कल्पतरूची. उपमा म्हणजे काय आणि उपमेय म्हणजे काय हे तुम्हाला लक्षणाचं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
तर उपमा 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 म्हणजे उपमेचं लक्षण असं आहे, उपमान उपमेयोः साधर्म्ये भेदाभेद तुल्यः. उपमान आणि उपमेय हे दोन त्यांच्या दोघांमध्ये साधर्म्य राहत. भेदही त्यांच्या दोघात सारखा असतो आणि त्या गुणाचा अभेदही तो तुल्य असतो, समानच असतो. याला उपमा असं म्हणतात. समजून सांगतो मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर. असे त्याला उपमा म्हणतात. आणि उपमेय कशाला म्हणतात? उपमा विषय उपमेय हा उपमेचा जो विषय असतो. जसं आता काय, आता हे माईक आहे, हा मोबाईल आहे. मला मोबाईलचं ज्ञान झालं की नाही, माझ्या ज्ञानाचा विषय कोण झालं? मोबाईल. आणि मेरू पर्वत मला कळत नाही, म्हणजे अज्ञानाचा विषय कोण आहे? मेरू पर्वत. मग ज्याचं ज्ञान होतं त्या ज्ञानाचा विषय मेरू पर्वत, म्हणजे जो विषय असेल तो. आणि ज्याचं ज्ञान होत नाही त्याचा विषय, त्या अज्ञानाचा विषय कोण आहे? तो ज्या विषय असेल तो. तशी उपमा दिल्यानंतर त्या उपमेचा विषय, आता इथं उपमा कोण दिली? कल्पतरू. हे झाली उपमा. आणि उपमेय कोण आहेत? संत. मग या उपमानाचा विषय कोण आहेत? संत आहेत. म्हणून त्याला म्हणतात उपमा विषय हा उपमेय हा. समजलं एक. दुसरं लक्षण काय सांगितलंय? तर सादृश्य आश्रय हा. तर जसा कल्पतरू उदार आहे तसे संत सुद्धा काय आहेत? उदार आहेत. त्या उदारत्वाचा आश्रय कोण आहेत? संत आहेत. कल्पतरूची उदारता घेतली आणि संतातली उदारता घेतली. मग उदारत्व सारखं आहे काही. आणि त्या दोघाचा आश्रय कोण आहे? संत आहेत. म्हणून त्याला म्हणतात सादृश्य आश्रय जे असतं ते उपमेय असतं. असे दोन लक्षण झाले. तिसरं लक्षण काय सांगता येईल? सादृश्य आश्रय अनुयोगित्व उपमेयत्व. म्हणजे सादृश्याचं जे आश्रय असतं त्याला अनुयोगी प्रतियोगी असं म्हणतात. तुम्हाला नाही कळायचं अनुयोगी प्रतियोगी, ज्याचा म्हणजे ज्याच्या ठिकाणी भेद सांगायचा असतो, सादृश्य सांगायचं असतं, अभाव सांगायचा असतो, त्याला अनुयोगी आणि प्रतियोगी लागतो. याच्यासारखा हा असतो, त्याच्यासारखा तो नसतो, असा भेद सांगायचा असतो त्यावेळी सुद्धा. तसं उपमान आणि उपमेय यांच्यात सादृश्य मग तुम्हाला कशा सांगितलं? आता कल्पतरूचं, म्हणजे कल्पतरू इच्छा जी केली ते देतो, संत इच्छा केली ते देतो. हे दोघातलं सारखं आलं का नाही? त्याला काय म्हणतात? सादृश्य आश्रय. मग त्या सादृश्याचा आश्रय कोण आहे? संत. मग ते त्याला म्हणतात अनुयोगी. मग संतांच्या ठिकाणी हे गुण राहतात. जसे कल्पतरू आणि संत यांच्यामध्ये जी जी इच्छा केली ते ते देणारे असतात. मग त्या त्या उदारत्वच म्हणा किंवा इच्छा पूर्ण करणारं म्हणा, असं ज्यांच्या ठिकाणी राहतं ते त्याला म्हणतात ते उपमेय. बाजार तुमच्या डोक्यावर जाईल, कामापुरतं तुम्हाला सांगितलं. याला म्हणतात उपमेय संत. आणि कल्पतरू हे काय? उपमा. समजलं? उपमा आणि उपमेय. मग त्या उपमा आणि उपमेय यामध्ये तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. जेव्हा उपमा दिल्या जाते तेव्हा गुण सादृश्य तरी असावं लागतं, आकार सादृश्य तरी असावं लागतं, किंवा क्रिया सादृश्य तरी असावं लागतं. म्हणजे एक गुण सादृश्य असावं लागतं, आकार सादृश्य असावं लागतं, रूप सादृश्य असावं लागतं, क्रिया सादृश्य किंवा फल सादृश्य, काहीतरी गुण सारखे असावे लागतात, त्यावेळी उपमा दिल्या जाते. समजलं ना? काहीतरी गुण सारखे असावे लागतात तरच उपमा देते. तर उदाहरणार्थ तुकाराम महाराज म्हटले तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, आणि तैसे तुम्ही जगी संतजन. मग चंदना ठिकाणी गुण असतात. काय गुण आहे? चंदना ठिकाणी शीतलता आहे, अजून सुगंधता आहे, आणि चंदना ठिकाणी उदारता आहे. ते दुसऱ्या कोणत्या झाडाला चंदन बनवतं? तीन गोष्टी आहेत का नाही? मग चंदन म्हणजे संत आहेत का? चंदनातले गुण आणि संतातले गुण एकत्र झाले, तसं चंदना झाडावर चढता येतं, आहे का? मग संताच्या अंगावर चढता येतं काय? त्याला कोरडीन तोडता येतं. संतांना असं आहे का ते काय? मग याचा अर्थ काय आहे? त्यातले फक्त गुण आहे. मग गुणातलं सादृश्य आहे. मग जसं संत चंदन शीतल असतो, संत चंदन शीतल असतो, सुगंधी असतो, परोपकार असतो, तसे संत सुद्धा शांत शीतल असतात आणि परोपकारी असतात. मग असं गुण सादृश्य असतं. त्या कला चंदनाची संतांना काय दिली? उपमा. दुसरी गोष्ट आकार सादृश्य. कमलेन कमल काय कमलेन
लोचनम उपमिनोमी, म्हणजे कमलाने मी डोळ्याला उपमितो. त्याला म्हणतात कमल नयनम. भगवंताला कमल नयन म्हणतात ना. मग कमल म्हणजे काय? म्हणजे कमळाचं फूल. मग तुम्ही जसं कमल नयन, बुवा जसे भगवंताचे डोळे कमलासारखे आहेत, म्हणजे कमलाची काय झाली? उपमा झाली. आणि उपमे कोण झाले? डोळे झाले. पण यात काय आहे? रूप. जसं कमलाचं रूप अत्यंत सुंदर असतं, तसे भगवंताचे डोळे अत्यंत सुंदर आहेत. म्हणून त्या कधी बाईला पण उपमा दिली जाते, कमलनयनी असं म्हटलं जातं का नाही? किंवा काय काय म्हटलं जातं ते मुखम चंद्रेन उपमिनोमी, तर मुखाला चंद्राची उपमा देऊन असं वर्णन केलं असतं. मुखम चंद्रेन उपमिनोमी, म्हणजे या बाईचं मुख चंद्रासारखं आहे. मग चंद्रासारखं आहे म्हणजे चंद्राचा उजेड पडतो. मग त्या बाईच्या मुखाचा काय उजेड पडतो का? अंधारात येऊन गेलं बाई तर मग काय उजेड पडतो काय? चांदणं पडतं काय त्याच्या? मग काय घेतलं? फक्त त्या चंद्रातला गोल गोल गोल, जसं चंद्र गोल असतो तसं त्या बाईचं मुख गोल असतं. आणि जसा चंद्र सतेज असतो तसं जास्त सतेज घेता येतं. म्हणून म्हणजे इथं काय झालं? फक्त आकार सादृश्य. म्हणजे काही ठिकाणी आकार सादृश्य असतं आणि काही ठिकाणी रूप सादृश्य असतं. कमलम नयनम तुम्हाला सांगितलं रूपाची गोष्ट. किंवा मृगनयनी, जसे हरणाचे डोळे असतात तसे बाईचे डोळे असतात, त्याला मृगनयनी म्हणतात. मग हे काय झालं? त्या हरणाच्या डोळ्याची त्या बाईच्या डोळ्याला काय दिली? उपमा दिलेली असते. आणि क्रिया साधू गजगामिनी, जसा हत्ती चालतो, मग तशी बाईची चाल असते, त्याला गजगामिनी असं म्हणतात. बरोबर आहे का नाही? मग राजहंसाचं चालणं, त्याला जे म्हणजे काही ठिकाणी क्रियेचं सादृश्य असतं. तर जाऊ द्या, इतकं नाही तुम्हाला सांगायचं. थोडक्यामध्ये कोणतं तरी एखादं सादृश्य असतं तेव्हा त्याला उपमा दिल्या जाते. संपला विषय. मग आता या ठिकाणी संतांना कशाची उपमा दिली? कल्पतरूची. कल्पतरू आणि संत सारखे आहेत का? नाही. कल्पतरूपेक्षा संत फार विलक्षण आहेत. कल्पतरूमध्ये काय असतं? एक दोष असते, एक न्यूनता असते. काय काय न्यूनता असते ते या ठिकाणी, पण कल्पतरूची उपमा दिली ती उपमा संतांचं जे विशेष गुण आहे त्यांनी काय केलं? मग काय बाबळीच्या झाडाची उपमा देतो का? मग झाडं काय थोडी आहेत का? बाबळीचे आहेत, रुईचे आहेत, लिंबाचे आहेत वगैरे. मग ते संतांचं महत्व वाढलं असतं का? नाही. मग त्या कल्पतरू हा देवतरू आहे. हा देवतरू आहे. त्याचं श्रेष्ठत्व आहे. तो समुद्रातून निघायला आहे. असा जो कल्पतरू असतो, मग त्यात ती उपमा जी दिलेली असते त्याला उपमा अलंकार असं म्हणतात. मग एखादं साधर्म्य दाखवायचं म्हणून त्याला कल्पतरूची उपमा दिली, त्याला म्हणतात न्यूनरूप, समान रूपक आणि अधिक रूपक, असं या याचं उपमानाची गोष्ट असते. काही वेळेला न्यूनरूप दाखवायचं असतं आणि काही वेळा अधिक. आता तू काय आपण म्हणलो 3 प्रकार. संत चंदन वृक्ष आहेत. हे काय झालं? न्यूनरूप झालं. मग जसं संतात जेवढे गुण आहेत तेवढे काय चंदनात थोडीच राहतात. मग उपमा दिली पण त्या संतापेक्षा काय झालं? ते कमी न्यूनरूप. आणि अधिक रूप काय आता? चला कल्पतरूचे आरव, असं म्हणणे काय झालं ते? मग संत एकच. आपलं कल्पतरू एकच झाड आहे. पण संत हे चालते हे सगळे आरव आरव म्हणजे उद्यान आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा काय झालं? अधिक रूप दाखवलं. म्हणजे काही वेळेला तर कमी रूप दाखवतात, की काही वेळेला उपमा ते अधिक रूप दाखवतात. तसंच आहे, कल्पतरूपेक्षा अधिक गुण आहेत. म्हणजे च स कल्पतरू काय चालत नाही आणि संत चालतात. मग याला काय म्हणतात? मग अधिक रूप दाखवलं. अशी जी गोष्ट असते. असा जो उपमान आणि उपमे अशी गोष्ट सांगत असते. म्हणजे थोडक्यात उपमेपे उपमा उपमा उप उपमानापेक्षा उपमेमध्ये काय सांगितलं? चलता सांगितली, चेतना सांगितली, बोलणं सांगितलं, पुढे सांगितलं अलांछन सांगितलं, ते पुढे सांगणार आहे. इथं या ठिकाणी चिंतामणी जरूर आहे, पण तो चेतन नाही. कल्पतरू जरूर आहे, पण तो चालता नाही. समुद्र जरूर आहे, पण तो खारट आहे. संत हे कल्पतरू आहेत, पण चालते आणि बोलते कल्पतरू आहेत.
तर संत चिंतामणी आहेत, पण ते चेतन आणि चालते चिंतामणी आहेत. दगड काय चालत नसतात. समुद्र आहे, पण हा अमृताचा समुद्र आहे आणि बोलता समुद्र आहे. तो तसा खारट समुद्र नाही. असे संत आणि समुद्र याच्यामध्ये आता कल्पतरू असतो. मग कल्पतरू काय करतो? कल्पतरू तुम्हाला काही पण देतो. कल्पतरू कल्प पहिली गोष्ट, कल्पतरू हा अत्यंत कष्टसाध्य असतो. कल्पतरू कुठं निघाला? हा समुद्राच्या मंथनातून. त्यात ते 14 रत्न निघालेत ना, त्यात एक कल्पतरू निघाला आहे. म्हणजे समुद्र मंथन करायला काय सोपे त्यात, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, मेरू पर्वत आणला, त्या समुद्रात घातला आणि मग ते काय केलं, ते वासुकी नागाचे ते हे काय केलं, दोरी केली आणि देव आणि दैत्य घुसाळण केलं आणि त्यातून मग अमृत निघालं वगैरे हे सगळं. तसा कल्पतरू निघाला. म्हणजे कल्पतरू ही गोष्ट फार कष्टसाध्य आहे का नाही. म्हणजे समुद्र मंथनातून निघालाय तो. आणि देवाने काय केलं, स्वर्गात स्थापन केला. देव त्याच्याकडे पाहून आनंदित पण होतात. असा तो कल्पतरू आहे. मग तो काय करतो, जे जे पाहिजे ते ते देतो. कल्पतरू काय करतो, तुकाराम महाराजांनी म्हटलंय का कल्पतरू असा आहे, कल्पतरू खाली आणि फळे येती मागितली. तुम्ही जे जे मागता ते ते कल्पतरू देतो. कल्पतरू खाली आणि फळे येती मागितली. जे मागतो ते काहीतरी काय देतो, काही देतो तो. त्याला काही तेवढी अक्कल नसते. तुम्ही त्याला, संत असं करतात का, तुम्ही म्हणले संताकडे गेले आणि राहिले, आम्हाला एक बायको दे असं म्हणलं, संत ते 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 नाही देत ना संत. मग ते काय करतात, हिताहित जाणतात. आणि कल्पतरूकडे तेवढा गुण नसतो. कल्पतरू देतो, पण कल्पतरूकडे विवेक नसतो. कल्पतरू देतो, पण कल्पतरू जड असतो. कल्पतरू देतो, पण तो स्थावर असतो, जड असतो, विवेकहीन असतो आणि देणाऱ्याचा नाशही करून टाकतो. असं आहे ते. एक मुळी विक्या होता आणि तो मुळी विक्या काय करायचा, रोज जायचा, मुळी घेऊन यायचा आणि आपलं बाजारात जायचा, विकायचा, आपल्या मुलाबाळांना खाऊ घालायचा. मुळीची, त्या लाकडाच्या मुळीत किती पैसे यायचे त्या काळात, रुपया 2 रुपये काय येत असतील ते असे. मग तो एक दिवस खूप थकला आणि एका झाडाखाली जाऊन बसला. पण ते झाड होतं कल्पतरूचं. त्याला काय माहीत नव्हतं हे कल्पतरू झाड आहे. इतकी गार सावली होती. मस्त त्या झाडाखाली बसला. तो म्हणला, काय गा गा झाड छान आहे हो म्हणला. जर इथं पाणी असतं तर फार चांगलं झालं असतं. लगेच पाहत कल्पतरू होता तो. कल्पतरू असं, कल्पतरू काय आहे, कल्पतरू खाली फळ येते मागितले, जे तुम्ही मागलं ते येतं ते. मग ते कल्पतरू लगेच एकदम असं नित्तळ पाणी वाया लागलं. अरे वा म्हणला, काय देवाची दया म्हणला. ती देवाची दया नसते, कल्पतरूची किम्या होती ती. मग त्यांनी पाणी पिलं आणि पाणी पिलं, थंड झालं. ते म्हणला, पण आता जर थोडंसं शिळी भाकरी असती तर खाल्ली असती. 12 वाजत आली, सकाळपासून खाल्लं नाही काही. असं म्हणतात, त्याला पंचपक्वान्नाचं ताट आलं. त्यांनी पंचपक्वान्नाचं ताटही जोडलं. त्याला एवढा आनंद झाला. पाणी प्याला, पंचपक्वान्नही खाल्लं. आता इतकं खाल्ल्यानंतर थकून गेला, दमला का नाही तो. ते म्हणला, एखादं पोत असतं झोपायला तर बरं झालं असतं. असं म्हणता लगे स्प्रिंगची खाट का त्याच्यावर एवढी गादी का लगे उश्या का लगे हे अजून गार वारा. त्याने त्याच्यावर झोपला, इतका गाढ झोपला त्याच्यावर, मस्त झोप झाली. आणि मग तो चिंतन करायला लागला. अरे म्हणला, पाणी पाहिजे, पाणी, नुसतं पाण्याची इच्छा केली, पाणी मिळालं. नुसत्या शिळ्या भाकरीची इच्छा केली, पंचपक्वान्न मिळालं. नुसतं पोत इच्छेची इच्छा केली, लई खाट मिळाला. चालेल, काय चमत्कार म्हणलं, इथं भूत नसेल, भूत नसेल म्हणतं, लगे भूत आलं. अरे बापरे, मला खाणार तर नाही, टाकलं खाऊ. मग कल्पतरू तुम्ही जी इच्छा केली ते देतं. मग त्या त्या मागणाऱ्याचा तो हिताचा विचार करतो का? नाही, त्याच्याकडे तो काय विवेक नाही. पण संतांची तशी गोष्ट नाही ना. संतांची गोष्ट आहे, संतांच्या ठिकाणी चंद्र तेथ चंद्रिका, शंभू तेथ अंबिका आणि संत तेथ विवेका. संत ठिकाणी विवेक असतो. ते कल्पतरूसारखे तुमच्या अनहिताला अनहित देतील का, तुमचं नाही. मग हिताचा विचार करून देतात ना संत. पण कल्पतरू आणि संत या दोघांमधली गोष्ट फार वेगळी असते. तर असे ते कल्पतरू आहे ना. तरी कामितया इच्छा, कामी कामितयाच्या इच्छा आणि फळ कल्पवृक्ष दे जायसा. देतो तो कल्पतरू, पण कल्पवृक्ष एकच असतो.
तो वेग शून्य असतो, एकेष्ठायी असतो आणि मागितलं तेच देतो आणि कदाचित विनाशी पण देऊन टाकतो. ते त्याला हिताचं काही ज्ञान नसतं. पण संत मात्र हे कल्पतरूपेक्षा फार वेगळे आहेत. संत हे चालते बोलते कल्पतरू आहेत आणि म्हणून संत जे देतात, परंतु संत हे काय आहे, ते सर्वश्रेष्ठ आहेत, चालते आहेत. मग काय, तुका म्हणे आले घरा आणि तोचे दिवळ. मग घरी घरी चालून येतात काही, घरा आले घरा आले कृपाळू. म्हणजे घरा येतात त्याचा अर्थ चालते आहेत ना ते. म्हणजे अर्थात ते कल्पतरू आहेत, पण ते काय आहे, ते चालते कल्पतरू आहेत. चालते कल्पतरू आहेत. तर असे आहेत चालते कल्पतरू म्हणून चला कल्पतरूचे आरव. आरव म्हणजे काय, उद्यान. एक नाही, हे उद्यानाची उद्यानं संत असेत. असे उद्यान आहेत, चालते आहेत, शिवाय अविनाशी आहेत आणि हिताचं देणार आहेत. काय मागावं काय मागू नये हे शिकवणारे आहेत. तसं कल्पतरू काय तुम्हाला शिकवणार आहे, हे मागावं का ते मागावं. संत शिकवणारे पण असतात, देतात. तेही जे हित देखती हानी कणवा घेपती आणि काय आणि पुसोनी शिवण हरती देती सुख. अशी संतांची गोष्ट असते. जे जे हित देखती, कोणाचं त्या संतांच्या जवळ जो येतो तो त्याचं हित देखती आणि हानी कणवा घेपती, त्याची जी हानी आहे त्याला दया करून त्याची हानी काय आहे ते समजतात आणि पुसोनिशीन हरती, त्याचं हित अनहित सगळं विचार करतात, त्याचा सगळं दुःख दूर करतात आणि सुखाची प्राप्ती करून देतात. असं कल्पतरू आणि संत कल्पतरू यांच्यातला फरक आहे. म्हणून त्याला काय म्हणतात, अकल्पना आख्य कल्पतरू. म्हणजे आपल्या कल्पनेत नाही ते पण संत देऊ शकतात, असा कल्पतरू असतो. म्हणून चला कल्पतरूचे आरव. आणि पुढे दुसरं काय, चेतना चिंतामणीचे गाव. तो चेतना चिंतामणी, तो चिंतामणी हा एक दगड असतो. चिंतामणी हा काय एक दगड असतो, एक खडा असतो. तो चिंतामणी आणि खडे, खडे म्हणजे मणी, मणी म्हणजे रत्न असतात. त्याला रत्न, जड, जवाहीर, माणिक, पाचू मणी, त्याला मणी. मणी म्हणजे चिंतामणी मणी असतो. चंद्रकांत मणी आहे, सूर्यकांत मणी आहे. आणि ते मणी जे असतात, काही दगडाचे असतात, काही लाकडाचे असतात, काही मातीचे असतात, काही झाडाच्या बियाचे असतात, काही गोल असतात, काही लांबुळके असतात, काही छिद्राचे असतात, काही बिगर छिद्राचे असतात. इतके मणी, मण्याचा प्रकार. कंठे धरेला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश. तो त्या काल्याच्या कीर्तनामध्ये आपण मालिकेत लिहिले ना, तो त्या ठिकाणी मण्याचं चिंतन तुम्हाला खूप भरपूर लिहिले. मण्याचे प्रकार, भरपूर मण्याचे प्रकार लिहिलेत. त्यामुळे तिथं फारसं नाही तुम्हाला इथे सांगते आता. तो असा जो चिंतामणी असतो तो जड असतो. तो एक प्रकारचा काय असतो, तो दगडच असतो. आणि मग चिंतामणी सुद्धा काय करतो, जे जे चिंतन केलं ते ते तो बिचारा तो देतो. पण देतो पण काय देतो तो, की व्यावहारिक चिंता दूर करतो, व्यवहारातलं देतो. तो विनाशी देतो. तो काय अविनाशी देतो का, तो अविनाशाने देतो. आणि म्हणून चिंतामणी एक आतुडे चिंतामणी फिटे सर्व सुखाची धनी. एक चिंतामणी मिळाला तर सर्व सुख तुम्हाला प्राप्त होतात. पण चिंतामणी जड आहे, त्याला चिंतेचं कारण कळत नाही. याचक आला तर तो इच्छा पूर्ण जरूर करतो, पण क्वचित एखादी अयोग्य इच्छा केली तर त्याची पण पूर्णता करतो तो. कल्पतरू सारखीच गोष्ट असते त्याची. आणि म्हणून या ठिकाणी स संत मात्र कसे, का चिंतामणी झालिया हाती सदा विजय वृत्ती मनोवृत्ती. तर का पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे, असं आहे. पण संत चिंतामणी जर एखाद्याला लाभला तर त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी भरपूर येते, असा आहे. आणि म्हणून जन्मरणाची चिंता कायमची दूर दूर करणारे जे चिंतामणी असतात. म्हणून माऊली असं, का चिंतामणी झाली हाती आणि सदा विजय वृत्ती, सदा मनोरथ विजय वृत्ती, असे तै तैसा तैसा पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे.
तसं ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती नाथाला चिंतामणी असं म्हणतात. तर हे चेतना अंतःकरण शुद्ध करणारी चेतना चिंतामणी आहेत, असं चिंतामणीचं वर्णन केलं आहे. तर कल्पद्रुमू असं म्हणलंय, कल्पद्रुम कल्मित कल्पितमेव सुते का सहा कामधुक् कामितमेव दोग्धी चिंतामणी चिंततमेव दत्ते सतामी संगम सकलम प्रसूते असं आहे. तर कल्पद्रुम कल्पितमेव सोते. तुम्ही कल्पतरू जो असतो त्याच्या ठिकाणी जर कल्पना केली तर तो देतो आणि देतो काही पण देतो. तसंच सा कामधुक् कामितमेव दोग्धी, जे कामधेनू असते तुम्ही इच्छा केली तर देते, ती इच्छाच नाही केली तर काय देत नाही ते. तसंच या चिंतामणी चिंतितमेव दत्ते, तुम्ही ज्याची ज्याची चिंता केली चिंतन केलं तेवढंच देते. पण संत ते तसं नाही. मग संत काय करतात, सता मी संगम सकलम प्रसूते. संत मात्र या ठिकाणी कल्पतरू कल्पतरू जे देतो, कल्पतरू काय देतो, कल्पनेला अर्थ देतो. कामधेनू काय करते, इच्छा केली देतो आणि चिंतामणी काय करतो, चिंतन केलं देतो. संत हे सगळे तिन्हीही देतात, पण तिन्ही देण्यामध्ये हे कल्पतरूनी जरी दिलं, चिंतामणीने जरी दिलं आणि अजून काय कामधेनूने जरी दिलं, तर हे काय देतात, जड देतात आणि भोग देतात आणि विनाशी देतात आणि काय कालापुरते देतात. पण संत हे अविनाशी देतात. असं आहे, ते भोग देत नाहीत. म्हणजे अक्षयदान देतात, अभयदान देतात आणि म्हणून असं म्हटले, या संतांचे देणे आणि कल्पतरू होनी दोने परिसा परीस आघात तेने आणि चिंतामणी ठेंगणा. त्यांच्यापुढे चिंतामणी फार किरकोळ पडतो ना. मग संतांचा असं देणं असतं. म्हणजे म्हणून सं कल्पत आता देवांच्या तर स्वर्गात कल्पतरू आहे ना, तिथं चिंतामणी पण आहे. मग सगळं मग काय त्यांच्या सगळ्या चिंता दूर झाल्यात का? तिथं दुःखीच असतात ते. तिथं दुःखीच असतात ते. असे ते असं असतात ते. असो. आणि म्हणून भागवतामध्ये आपण त्या याच्यामध्ये सांगत असतो ना, त्या भागवत महात्म्यामध्ये चिंतामणिर्लोकसुखं सुहृद्रुः स्वर्गसंपदां प्रयच्छति सुप्रीतो वैकुंठयोगी दुर्लभम. तर असं चिंतामणिर्लोकसुखं सुहृद्रुः स्वर्गसंपदां, सुहृद्रुः म्हणजे कल्पतरू आणि चिंतामणी हे सगळे स्वर्गातले सुख देणारे असतात. प्रयच्छति गुरुप्रीतो वैकुंठ योग्य दर्शनम दुर्लभम. तर त्याच्यापेक्षा संत आणि योगी हे त्यापेक्षा अत्यंत दुर्लभ असतात आणि ते दुर्लभ देतात. तर काय देतात ते, जन्मा आलो त्याची फळ, जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. पुढे भय निरसली खंती, आहे का नाही, जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती आणि भय निरसले खंती. असं संतांचं देणं असतं. मग तसं नाही. मग तुका म्हणे काळन आता करू न सके बळ. आता काळाच्या मुखातून पूर्ण संत हे आपल्याला सोडवित असतात. म्हणून संतांचे हे देणीन कल्पतरू होऊन दुने चिंता परिसा आघातेने चिंतामणी ठेंगणा. असं संतांचं चिंतामणीपेक्षा विशेष देणं असतं. म्हणजे कल्पतरू, पण संत हे चालते कल्पतरू आहेत. संत चिंतामणी आहेत, पण चेतन चिंतामणी आहेत. आणि संत बोलते जे अर्णव पियुषांचे, संत समुद्र आहेत. समुद्र आहेत, पण कशा आहेत, तर समुद्रामध्ये काही गुण असतात आणि तसे संतामध्ये पण काही गुण असतात. तर समुद्र आहे आणि संत हे समुद्र आहेत. दोघातली तुलना काय करते, तर पहिली गोष्ट समुद्र हा फार व्यापक असतो. त्याला म्हणतात समुद्रामध्ये पहिली विशालता असते, गांभीर्य असतं, सदा संतुष्ट असतो, नित्य तृप्तता असते. पण काय असतो, तो खारट असतो. समुद्र एवढा पाणी पिता येते का त्याचं? नाही पाणी पिता येत. समुद्र कसा विशाल, अत्यंत गंभीर, त्यावर लाटा दिसतात ना, त्या 2-5 फुटावरच असतात. खाली अत्यंत गंभीर असतो. सखोलता आहे, गंभीरता आहे, विशालता आहे आणि समुद्र नित्य तृप्त आहे. वारिशे विन सागरू.
आणि जैसा जळे नित्य निर्भरू. आहे का नाही? काय पहा हा हा तैसा निरुपचारी संतोष जो संताची उपमा दिली ना त्याला तिथं. पण कसं आहे, वार शेवीनं सागरून जायचा जळे नित्य. पाऊस नाही आला म्हणजे काय समुद्र सुकतो का समुद्र आटतो? तसं काय नाही. पाऊस आला म्हणजे तो उफळून जात नाही, नाही आला म्हणजे तो आटत नाही. तशी संतांची गोष्ट आहे. पण मुद्दा काय आहे ते तसं. हे सर्व जरी समुद्रात गुण असले तरी समुद्र हा काय आहे, खारट आहे. एक दुसरी गोष्ट काय आहे, समुद्र समुद्रातून अमृत निघालं, पण ते फार कष्टसाध्य आहे. आता ते तुम्हाला ते स्वतंत्र कथा सांगितलं, समुद्रातून अमृत निघालं. त्या काळात अमृत कलश घेऊन आले देव वगैरे, फार कष्टसाध्य आहे. दुसरी गोष्ट, ते हे अमृत, समुद्रातलं अमृत विकारी आहे. म्हणजे देवाने अमृत प्यालं, हे का नाही? म्हणजे त्या माऊलीने असं म्हटलंय त्याच्या बाबतीमध्ये, की ते म्हणजे काळकोटाचे सहोदर, ते तर मृत्यू भेने पेले अमर. अमर म्हणजे देव. मरणाच्या भेने ते अमृत पेले. पण ते काय झाले, उन्मत्त झाले ना ते. ते अमृत पिऊन काय झाले, उन्मत्त झाले, विकारी झाले ते. मग तसं हे संत समुद्र तसे आहेत का? ते नाही. तर ते कष्टसाध्य आहे, ते विकारी आहे आणि ते अत्यंत अल्प आहे, म्हणजे थोडं आहे. आणि ते मृत्यूला हे जे मेलेलं असतं त्याला जिवंतही करतं. अमृत एवढी दृष्टी खरी असली, पण तरी सुद्धा तेथे ते अमृत त्याला अमर करीत नाही, त्याला मुक्त करत नाही. जे महासिद्धींचे भांडारे आणि जे गावे अमृताचे कोठारे, जे गावे खेळणारे कामधेनूची, असं वर्णन केलं आहे 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी. म्हणजे असे अमृताचे कोठारचे कोठार आहे तिथं. पण जरी असलं अमृताचा कोठार, तरी ते अमृत जीवाला मात्र मुक्त करत नाही. तर ते असं विकार्य आहे ते. भागवतमध्ये गोपी गीतामध्ये आयला आहे ते, आता मला नाही आठवायचं ते असं येते, तो कथामृतम तप्त जीवनम. म्हणजे तप्त जीवाला कल्मषापहम, पाप निवृत्त करणारा आहे. कल्मषापहम म्हणजे पाप निवृत्त करणारा आहे. तर आपल्याला जीवाला संतृप्त करणारा आहे. असं जे त्याला म्हणतात संत अमृत, संत मुखातून आयला अमृत. गोपीगीतामध्ये तो श्लोक आयला आहे तो. तर असं जे अमृत असतं ते, तर मग सा म्हणजे काय असतं, संतामृत कसे आहेत, तो चालते. संतांची भाषा अमृताप्रमाणे आहे म्हणून त्याला संत अमृताचा अर्णव असं म्हटलं. त्यांच्याकडे ज्ञानामृत आहे, नामामृत आहे, प्रेमामृत आहे, म्हणून त्यांना काय म्हणतात, अमृताचे समुद्र. बोलती जे अर्णव पियुष, पियुष म्हणजे समुद्र. पियुषाचे समुद्र आहेत, पण कसे आहेत, बोलते आहेत. मग संतांना समुद्र का म्हणलं, ते काय समुद्रासारखे अमृतासारखे आहेत का? तर इथं वाच्यार्थ नाही घ्यायचा, त्या अमृताचे गुण, हे हे अमृत जसं अमर करतं, पण काही कालापुरतं. पण संतांच्या मुखातलं अमृत जे असतं, ते कायमचा आपला जन्म मरणाच्या मृत्यूच्या फेऱ्यातून चुकवणारं असतं. थोडक्यात ब्रह्मरूप त्याला प्राप्त करून देतं. असे आहे ते संतांचे अमृत. का? तर प्रेमामृत, नामामृत, ज्ञान अमृत, त्यांची भाषा अमृत. वर्णन केले संजय काय म्हटलं आहे, तैसे साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ. आणि पुढे काय, शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे. पण कोणाचे? इतरांचे नाही, संतांचे. त्यांच्या मुखातले शब्द अमृतासारखे आहेत म्हणून संतांना अमृत असं म्हणलंय. आपलं अमृत समुद्र असं म्हटलंय. दुसरी गोष्ट, नामामृत. संतांच्या मुखात काय असं, नामामृत गोडी वैष्णवाला धरी आणि योगी साधली जीवन काळा. त्यांच्या मुखात नामामृत असतं का नाही, म्हणून संतांना काय म्हणलं, अमृताचा समुद्र. अर्णव म्हणजे समुद्र, अमृताचा समुद्र. आणि जन्ममृताची गोष्ट आहे, आली मुखावाटे अमृत वचने आणि उत्तीर्णता येणे नोहे जन्म. त्यांच्या मुखातले अमृत वचन, त्याला आपण काय म्हणतो, महावाक्यासारखं तत्वज्ञान ऐकल्याच्या नंतर मग त्यांच्या त्या मुखातून आलेले अमृत वचन माणसाला नित्य तृप्त करत असतात. अशी गोष्ट आहे. जन्ममृत्यू वाणी वदे मुखे प्रेम अमृताची, असं वर्णन केलं आहे. आणि मुखे अमृताची वाणी देहदेवाचे कारणी.
मग त्यांच्या मुखातलं नाम हे सुद्धा अमृतच आहे. त्यांच्या मुखातलं ज्ञान हे सुद्धा अमृतच आहे. आणि सहज बोलले ते सुद्धा काय आहे? अमृतच आहे. अशा प्रकारचं अमृत हे मुखे स्रवतसे मुखे अमृताची वाणी. मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणी आणि अमृत हे मुखे स्रोतसे असं होते. त्याला काय मग संत हे बोलते चालते अर्णव म्हणजे समुद्र आहेत. बोलते समुद्र आहेत आणि त्याप्रमाणे अमृताचे समुद्र आहेत. असे ते अर्णव आहेत. अमृतरूप परमात्मा प्राप्त करून देणारे असे हे अमृत वाक्य बोलणारे असे संत असल्यामुळे त्यांना काय म्हटलंय? बोलती जे अर्णव पियुषांचे म्हणजे अमृताचे समुद्र आहेत, पण बोलते आहेत. ते चिंतामणी आहेत. तुम्ही जे चिंतन करून त्यांच्याकडे अपेक्षा केली, ते सर्व तुमची अपेक्षा पूर्ण करतात. पण ते चिंतामणी आहेत. पण कसे आहेत ते? चेतनाचे चिंतामणी आहेत. म्हणजे चेतन जिवंत चिंतामणी आहेत. ते कल्पतरू आहेत. पण कसे कल्पतरू आहेत? चालते बोलते कल्पतरू. तर एक नाही, तर आरव याचा अर्थ उद्यानचे उद्यान असे कल्पतरू आहेत. म्हणून संतांना या ठिकाणी 3 प्रकारच्या उपमा दिलेल्या आहेत. चला कल्पतरूचे आरव, चालते बोलते हे कल्पतरूचे उद्यान आहे. चेतना चिंतामणीचे गाव, यामध्ये चेतना नाम जिवंत बोलणारे चालणारे असे ते चिंतामणी आहेत. आणि बोलती जे अर्णव पियुषाचे, तर ते अमृत समुद्र जरूर आहेत, पण खारट समुद्र नसून ते कोणते? ते अमृताचे समुद्र आहेत. आणि अमृताचे समुद्र कसे आहेत ते? त्यांच्या आले मुखवाटे अमृत वचने, म्हणून त्यांना अमृताचा समुद्र असं म्हटलं. आणि हे काय सांगितलं? इथं 3 उपमा दिल्या. कल्पतरूची, चिंतामणीची आणि समुद्राची. का? सर्वसाधारण सामान्य माणसाला त्याचं विशेष महत्त्व वाटावं आणि त्या संत समुदायाने मंगलाचा वर्षाव केला तो ऐकावा, तो त्यांनी घ्यावा. आणि म्हणून या ठिकाणी उपमा देऊन ज्ञानेश्वर महाराजांनी संत समुदायाचं वर्णन केलं आहे. असं या ठिकाणी या 5व्या ओळीमध्ये वर्णन केलं आहे. आता उरलेलं चिंतन उद्याच्या प्रवचनात घेऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.